श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय. लीळा नंबर 627 उर्वरित भाग. कोण्या एका इंद्रियाचे विषय कोणाला उपभोग घेणे आवडत नाही तर काय फक्त त्यालाच विषय म्हणावे. यावर महादाईसाने विचारले, जीजी तर सर्वज्ञ मनाई का करत नव्हते. सर्वज्ञ म्हणाले, बाई सिन्नरला प्रथम भेटीला आल्या तेव्हा तुम्हाला आम्ही राहा म्हणत होतो, तेव्हा तुम्ही राहिल्या नाहीत. आणि रुद्धाबाईसा कोणत्या कारणाने राहायचे म्हणत होती. सत संभवी मास उपवासी आणि रुद्धाबाईसा सोबत राहायला सांगितले तर तेव्हाही न राहता दादोसा सोबतच गेल्या आणि द्वारावतीला गेल्या तेव्हा आम्ही तुम्हाला मनाई केली नाही का. तरी तुम्ही त्यांच्या सोबतच गेल्याच. वाराणसीला जाऊ नका म्हणून वारंवार सांगितले. तीर्थक्षेत्र अमोचक, परमेश्वर दास्य मोचक असे त्या प्रसंगी सांगितले नाही का. रिद्धपुरास गेल्या तेव्हा महात्म्यांबरोबर उठू नका, बसू नका, महात्म्यांच्या सोबत जाऊ नका, येऊ नका असे नाही का सांगितले. हा हात मोडला तर काय दुसराही मोडावा काय. यावर महादाईसा फार दुःख करू लागली. जीजी माझा सर्व जन्म वाया गेला, एक घडी देखील सर्वज्ञांच्या लेखी लागली नाही जी. सर्वज्ञ म्हणाले, बाई अनुसरली याची या दोन्हीची घडी या पुरे. ती महादाईसाने विचारले, जीजी त्या कशा जी. सर्वज्ञ म्हणाले, कोणी एकी सामान्य स्त्री असे तियेचे जगाचे कवडे खाता जन्म जाये ते तरी जरी शेवटी एकाची वय तरी पतिवर्तेचे लोक होती. तया सरीसी अग्री प्रवेशू करी तरी सतीयाचे लोक होती. तसा बोधवंतांना जन्म विषय व्यवहारात जातो, शेवटी ईश्वरात शरण जातो तर प्रथम त्यागी याच्या पंक्तीत बसतो. पतिव्रताचे धर्म पाळी तरी पतिव्रताचे लोक होतात. ती जी गती पतिव्रतेला तीच सामान्य स्त्रीला. महादाईसाने विचारले, जीजी अनुसरण ते कसे जी. सर्वज्ञ म्हणाले, बाई येतो आधी न होई जे, येथोनी म्हणितले ते कीजे ते अनुसरण. सन्निधानी असोनी असन्निधाना नाही, याते असन्निधान बोली जे. असन्निधानी असोनी आज्ञा प्रतिपालन करी, याते असन्निधान बोली जे. मग महादाईसा सर्वज्ञांच्या ठिकाणी अनुसरली. मग महादाईसाने सर्वज्ञांना दंडते घातले, श्रीचरणा लागली. श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय.